नमस्कार. कुंभ राशीच्या मंडळींनो, सोमवती अमावस्या आता सध्या सुरू आहे आणि शनीची रास असलेल्या तुमच्यासाठी हा काळ खूप वेगळा आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच काम करा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला पटला तर आताच लाईक बटन दाबा आणि कुंभ राशीच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची ऊर्जा आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमचा एक सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कुंभ रास, राशीचक्रातील 11वी रास. तुमचा स्वामी शनी आहे आणि चिन्ह आहे पाणी वाहणारा कुंभ. याचा अर्थ काय? तुम्ही विचारवंत आहात. तुमच्या डोक्यात सतत नवीन आयडिया येतात. जग बदलण्याची स्वप्न पाहता. तुम्ही रूल्स फॉलो करत नाही, स्वतःचे रूल्स बनवता. पण याच स्वभावामुळे तुमची सगळ्यात मोठी अडचण काय आहे? विचारांचा गोंधळ आणि एकटेपणा. 15 जूनची सोमवती अमावस्या तुमच्यासाठी मेष सिंह राशीपेक्षा वेगळी का आहे? कारण अमावस्या ही शनीची तिथी आहे आणि सोमवार म्हणजे चंद्र. शनी प्लस चंद्र युती म्हणजे मन आणि कर्म यांचा मिलाप. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा योग विचारांना दिशा देणारा आहे. मेष राशीला सांगितलं की खर्च थांबेल, पण कुंभ राशी, तुम्ही उधळपट्टी करत नाही. तुमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. तुम्ही पैसे भविष्यासाठी, वेगळ्या आयडियांसाठी, लोकांच्या मदतीसाठी खर्च करता. बऱ्याचदा तुमचे प्लॅन इतके मोठे असतात की रोजच्या बचतीकडे लक्ष जात नाही. सोमवती अमावस्येनंतर तुमच्या लाभ स्थानात म्हणजे 11व्या घरात गुरुची दृष्टी पडते आहे. लाभस्थान म्हणजे इन्कम, फ्रेंड्स, मोठे भाऊ. याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट कळेल की स्वप्न मोठी असली तरी पाया भक्कम लागतो. हीच ती पैसे टिकवण्याची बुद्धी आहे. अचानक तुम्हाला लॉंग टर्म SIP, FD, जमिनीतून गुंतवणूक याबद्दल माहिती घ्यावीशी वाटेल. जे मित्र फक्त टाइमपास करायचे ते आता बिझनेस आयडिया देतील. तुमच्या डोक्यात येणाऱ्या 10 आयडियांपैकी नेमकी कोणती आयडिया आधी करायची याची क्लॅरिटी मिळेल. हाच पैसा टिकवण्याचा पहिला नियम आहे. दिशाहीन खर्च यामुळे थांबतो. आता उपाय काय करायचा आहे? सोमवती अमावस्येच्या दिवशी एका मातीच्या छोट्या कुंभात म्हणजे मडक्यात 11 खडे मीठ आणि 5 रुपयाचे नाणं टाकून उत्तर दिशेला ठेवा. मीठ निगेटिव्ह ऊर्जा शोषतं आणि कुंभ तुमच्या राशीचं चिन्ह आहे. हा कुंभ पाहिल्यावर तुम्हाला साठवणूकची आठवण होईल. कुंभ राशी, तुमचं मन शांत का राहत नाही? कारण तुम्ही भविष्याचा खूप विचार करता. जगाचं काय होईल, देशाचं काय होईल, माझं व्हिजन कधी पूर्ण होईल, हा ओव्हर थिंकिंग तुमच्या झोपेचा शत्रू आहे. पुढचे 21 दिवस ही 3 कामे करायची आहे. पहिलं काम म्हणजे डिजिटल अमावस्या. सोमवती अमावस्येपासून दर शनिवारी संध्याकाळी 6 ते 9 फक्त 3 तास मोबाईल, TV, लॅपटॉप पूर्ण बंद करा. या 3 तासात फक्त स्वतःसोबत बोला, डायरी लिहा किंवा शांत बसा. कुंभ राशीला शनीचा प्रभाव आहे. शनी म्हणजे एकांत, आत्मचिंतन. हे 3 तास तुमच्या मेंदूला रिबूट करतील. दुसरं काम म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शनैश्चराय नमः हा मंत्र 23 वेळा म्हणा. 23 हा कुंभ राशीचा लकी नंबर मानला जातो. शनी तुमचा स्वामी आहे. त्याला प्रसन्न केल्यावर विचारांचा गोंधळ, नैराश्य, एकटेपणा कमी होतो. अडचणी संपत नाहीत, पण हे माझ्या एकट्याचं दुःख नाही, ही समज येते. तिसरं काम म्हणजे महिन्यातून एकदा तरी अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात किंवा मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी दान करा. काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू. कुंभ रास म्हणजे समाजसेवा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता तेव्हा तुमचं मन आपोआप भरून येतं. ही शनीची खरी पूजा आहे. अडचणी कमी होण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा ते आता आपण पाहूया. कुंभ राशी, तुमचा स्वामी शनी आहे, पण शनीचा गुरु कोण? भगवान शिव. म्हणून तुमच्यासाठी सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे ओम नमः शिवाय. पण तो म्हणायची एक खास पद्धत आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी पश्चिम दिशेला तोंड करून निळ्या रंगाच्या आसनावर बसा. डोळे बंद करून 108 वेळा नाही तर फक्त 21 वेळा ओम नमः शिवाय म्हणा आणि प्रत्येक मंत्रासोबत एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. कुंभ राशीच्या लोकांचं डोकं सतत चालू असतं. हा श्वासाचा प्राणायाम तुमच्या विचारांना ब्रेक लावेल.
सोमवती अमावस्येच्या दिवशी लघु रुद्राभिषेक करा. घरी नाही जमलं तरी यूट्यूबवर लावा आणि ऐका. शिव म्हणजे कल्याण, शनी म्हणजे कर्म. दोघे एकत्र आले की कर्माचा त्रास कमी होतो आणि फळ लवकर मिळतं. तुमच्या नोकरी, बिझनेस, कोर्ट केस यातल्या अडचणींची तीव्रता कमी होण्याचा योग आहे. कुंभ राशी तुमच्यासाठी लाल रंग अजिबात नाही. तुमचा रंग आहे गडद निळा, जांभळा आणि काळा. हे शनीचे रंग आहेत. सोमवती अमावस्येनंतर महत्त्वाच्या कामाला जाताना गडद निळा शर्ट, जांभळा रुमाल वापरा. हा रंग तुम्हाला गांभीर्य देईल आणि लोक तुमचे कौतुक घेतील. लोक तुमचं ऐकून घेतील. घराच्या पश्चिम भिंतीला निळा रंग द्या किंवा निळा पडदा लावा. पश्चिम दिशा शनीची आहे, याने घरात स्थिरता येईल. पिवळा आणि केशरी रंग पुढचा महिनाभर टाळा, विशेषतः गुरुवारी टाळा. पिवळा रंग गुरुचा आहे. गुरु आणि शनी शत्रू नसले तरी त्यांची ऊर्जा वेगळी आहे. कुंभ राशीच्या लोकांनी पिवळा रंग जास्त वापरला की आळस येतो, निर्णय लांबणीवर पडतात. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही जगावेगळे आहात. तुमचे प्रॉब्लेम पण वेगळे आहेत. सोमवती अमावस्या तुम्हाला विचारातून कृतीकडे नेणारा उंबरठा आहे. पैसे, मन, शांती, अडचणी या सगळ्यांचं मूळ तुमच्या डोक्यात आहे. डोकं शांत झालं की बाकी सगळं आपोआप जुळून येतं. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. उपाय करून बघा आणि रिझल्ट आला तर परत येऊन कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन